रायगड पुणा रोडवरती तामिनी घाटामध्ये सौंदर्य खुललेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी असणारं धबधब्याचे दृश्य आपण पाहू शकताय। हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। आपण पर्यटकांचा उत्साह पाहू शकतोय। कशा पद्धतीने पर्यटक या ठिकाणी येतात। खूप दूरदूरवरून पर्यटक येतात आणि या मार्गावरती म्हणजे पुणा रायगड महामार्गावरती हा असा परिसर असल्यामुळं इथं पर्यटकांची गर्दी होते। आपण या दृश्याबद्दल पाहू शकतोय कशा पद्धतीने डोंगराच्या कडा आहेत, यामधून असं पाणी पडतं आहे आणि ही संपूर्ण निसर्गाची दृश्य इथं अनुभवता येतात। निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक पावसाळ्यामध्ये येत असतात आणि पावसाळ्यात देखील आनंद लुटत असतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्याची बोलचाल करतोय। कुठून आलात तुम्ही आणि कसं एन्जॉय करताय? आम्ही सोलापूरहून आलोय खास एन्जॉय करण्यासाठी आणि मध्ये रस्ता बंद होता ना, त्यासाठी एक 8 तास आम्ही तिथं रांगेत थांबलेलो आणि बस बोललो। आम्ही सोलापूरहून आलोय खास रायगड ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये खूप बघण्यासारखं असतंय आणि एक आम्ही निसर्गप्रेमी म्हणून इथं दरवर्षी आम्ही भेट देतो आणि आमचा थोडा प्रॉब्लेम झाला। इथं मध्ये दरड कोसळल्यामुळे एक आम्हाला 8.5 तास थांबावं लागले, तरी पण आम्ही थोडं थांबून माघारी न जाता व पुढचा आम्ही रिस्क घेऊन ते आम्ही निसर्ग पाहायला जाणार आहेत आणि अतिशय सुंदर हा निसर्ग आहे। कारण आम्ही सोलापूरमधून आलोय, खास करून असे दृश्य पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे सोलापूरवरून। मोठ्या प्रमाणात पर्यटक आलात। तुम्ही त्या कुठून आलाय? कुठून आलाय? कुठून आलाय? कुठून? कसा आनंद आहे? नांदेडवरून आलो कार 6 तास ट्रॅफिक मध्ये फसलो होतो, आता आलो तिथे। कुठे किती अडचण झाली ट्रॅफिक मध्ये? खूप अडचणी आल्या, वेळ गेला, भरपूर म्हणजे असं अनुभव घ्यायला भेटला वेगळा वेगळा आणि एकदम छान वाटलं। इथं आल्यानंतर सगळा सीन गेला पूर्ण 6 तासाचा। ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात अडलं होतं आणि यामुळं पर्यटक खोळंबलेले होते। मात्र आता काही पर्यटक असा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत आणि घाटामध्ये काही वेळ त्यांना यामुळं आनंदही मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।